कोविड केअर सेंटरच्या बाबतीत किरीट सोमय्यांनी जे आरोप केलेत त्यामधले प्रमुख आरोप आहेत कंत्राटदारांवर आणि ज्या कंत्राटदारांवर हे आरोप केलेले आहेत ते सुजित पाटकर, राजीव साळुंखे आणि संजय शहा आता फक्त एबीपी माझाशी बोलणार आहेत. त्यांची सविस्तर प्रतिक्रिया देत आहेत. आपले प्रतिनिधी वैभव कविता आपल्या सोबत हे तीनही सदस्य आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की किरीट सोमय्यांनी जे आरोप केलेले आहेत त्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे आणि त्यांची बाजू देखील तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे त्यांची बाजू देखील जाणून घेऊया. सुजित पाटकर यांना पहिला प्रश्न विचारूया. सुजित पाटकरजी, किरीट सोमय्यांनी ज्या पद्धतीने तुमच्यावर आरोप केलेले आहेत, ज्या प्रकारच्या भेटीगाठी चालू केलेल्या आहेत किंवा हॉटेल्सवर जाणं, चहाच्या दुकानात जाणं, काय या आरोपांमध्ये किती तथ्य, काय सांगाल? पहिले म्हणजे मी किरीट सोमय्यांचे जे काही आरोप त्यांनी केलेले आहेत हे साफ ह्याच्यात काही तथ्य नाही, शून्य. आम्ही जेव्हा करोनाची महामारी चालू होती तेव्हा लोक पुढे यायला तयार नव्हती. डॉक्टर्स पुढे यायला तयार नव्हते, सिस्टर्स पुढे यायला तयार नव्हता. पूर्ण मेडिकल स्टाफ हे डॉक्टर हेमंत गुप्ता ज्यांची ही कंपनी आहे लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस, त्यांनी ही कंपनी फॉर्म केली. त्यांनी BMCच्या एका EOIच्या टेंडरवर त्यांनी बघितलं प्री क्वालिफिकेशन्स काय आहेत आणि मला राजू साळुंखे किंवा संजय शहाना एकदम करून त्यांनी या टेंडरला कोट केलं. तेव्हा साधारणपणे BMCकडे 7 कोविड सेंटर्स होते. कोविड सेंटर्स NSCIचं जम्बो सेंटर, महालक्ष्मीचं रेसकोर्स, मुलुंड, दहिसर आणि आपलं रिचर्डसन क्रुडास जे बायखाळाचं आहे आणि असे एखाद दोन अजून सेंटर्स होते. आम्ही पहिल्यांदा NSCIसाठी कोट केलं. आम्हाला NSCIचं फक्त ICU 33 बेडचं दिलं गेलं. दहिसरसाठी आम्ही पाठी हटत होतो, पण साहेबांनी सांगितलं, म्हणजे जी कोर कमिटी होती त्यांनी सांगितलं की तुम्ही दहिसर घ्या, कारण दहिसरसाठी सर्वात जास्त गरज आहे. एक सोशल कॉज म्हणून आम्ही एक चॅलेंज ॲक्सेप्ट केला. डॉक्टर्स, नर्सिस ह्यांना आणून आम्ही हे 2 सेंटर्स चालू केली. स्वतः आम्ही तीनदा सगळे करोनानी अफेक्ट झालेलो आहोत. त्या काळी जेव्हा आम्ही EOI केला तेव्हा मिनिस्ट्रीचे जे कॉमर्स हे IT डिपार्टमेंट किंवा जिकडे आपण कंपनीचं ॲप्लिकेशन करतो, फॉर्मेशन करतो, ते सगळे डिपार्टमेंट बंद होती. आम्हाला थोडा वेळ लागला, पण आम्ही सगळे कंप्लायन्सेस कंप्लीट करून पुढे गेलो. EOIमध्ये कोट केल्यानंतर प्रीबिड मिनिट्स झाली. त्यांची हेल्थ डिपार्टमेंट, BMCचं वरिष्ठ अधिकारी त्यांनी इव्हॅल्युएट केलं. साधारणपणे मला वाटतं 6 का 7 वेंडर्स होते, आम्ही त्याच्यापैकी एक होतो. आम्हाला 1.5 सेंटर दिलं गेलं. महालक्ष्मी कधी चालू झालं नाही, जे आम्हाला दिलं गेलं. मुलुंड आम्हाला दिलं होतं, पण ते मला वाटतं एका दुसऱ्या वेंडरला नंतर दिलं. असे आम्ही 7 पैकी 1.5 सेंटर्स चालू केली. वेळ आली तेव्हा लोकांना त्यावेळेस, तुम्हाला आठवण असेल की आपण आस्थाच्या नावाखाली आपण दिवे लावायचो, आपण घंटा वाजवली, सगळं केलं आपण, कारण ही आपली आस्था होती की सगळ्यांचीच एकच इच्छा होती की या करोना महामारीला कसं फाईट करायचं. आणि प्रत्येकाने आपल्या वेळेने केलं. आम्ही ठरवलं की आम्ही हा चॅलेंज घेतो, मुंबईकरांसाठी आपण काहीतरी करूया, ह्या उद्देशाने, एक सोशल कॉजच्या उद्देशाने आम्ही पुढे गेलो. कोणाला माहीत नव्हतं 1 महिना चाललेल. आतापर्यंत जर तुम्हाला माहिती असेल ते चालूच आहे. भली त्याचा इंटेन्सिटी जी म्हणतो ती कमी झाली आहे. 3री वेव्ह आहे आणि किती वेव्ज येणार आहे माहीत नाही. बऱ्याचशा त्यांनी जे किरीट सोमय्या जी म्हणतात की लाईफलाईन ही बोगस कंपनी आहे, पेपर कंपनी आहे, हा एक भ्रम क्रिएट केला गेलेला आहे. कंपनीच्या रजिस्टर्ड ॲड्रेसवर जे हेमंत गुप्ता साहेबांचं हे आहे, डॉक्टर हेमंत गुप्ता साहेबांची क्लिनिक आहे, त्याच्यावर ती रजिस्टर्ड कंपनी आहे. लास्ट 2 वर्षापासून ती अस्तित्वात आहे. हजारो पेशंट्सना आता आपणपर्यंत ट्रीट केलेलं आहे. माझ्याकडे व्हिडिओज आहेत, मी तुमच्याबरोबर शेअर करू शकतो, पण आपण कधी पब्लिसिटी स्टंट नाही केली, कारण हा सोशल कॉजचा कथा. लोक पाया पडतात आज येऊन की तुम्ही आमचा जीव वाचवला. बऱ्याचशे भगिनींनो बोलतात की तुमच्यामुळे माझं सिंदूर वाचलेलं आहे. इथपर्यंत हे कोणा मुलं येतात. जेवढं आपण पॉसिबल होतं तेवढं आपण केलं. सर्वात लोवेस्ट मॉर्टॅलिटी रेट होता त्या काळी.
औषधं नसताना जी बेस्ट प्रोटोकॉल आहे ICMR प्रमाणे ते आपण इम्प्लिमेंट केलेलं आहे. आता त्याचं मात्र राजकारण होऊ लागलेलं आहे. राजीवजी साळुंके आहेत ज्यांच्या हॉटेल्सवर काल किरीट सोमय्या गेले होते आणि चहावाला म्हणून उल्लेख केला होता. राजीवजी, सगळं हे राजकारण चालू आहे असं तुमचा आरोप आहे, कारण ज्या पद्धतीनं सुजितजी सांगतात की आम्ही जेवढं करायचं होतं तेवढं केलं, पण तू राजकारणाचा बळी होताय तुम्ही. नमस्कार. नक्कीच आम्हाला राजकारणाचा बळी केला जात आहे. त्यांचं म्हणणं आहे की कंपनी फ्रॉड आहे. कंपनी फ्रॉड नाही, आमच्याकडे सगळेच्या सगळे डॉक्युमेंटेशन आहेत, कंपनी रजिस्टर्ड आहे, सगळं रीतसर आहे. पण हे ते का करतायत त्यांनाच माहिती. आम्हाला फक्त लोकांची सेवा करायची होती. आणि ते जे चहावाला बोलतायत ना, हा आमचा वारसा 70 वर्षापासून चालत आला. माझ्या आजोबांनी, माझ्या वडिलांनी आणि आता आम्ही लोकांची हॉस्पिटलसमोर नेहमीच सेवा केलेली आहे. आजूबाजूच्या परिसरात त्यांनी एवढी दुनियेभरच्या त्या खबरी काढत फिरतात ना, तर आजूबाजूच्या एरियामध्ये पण जरा विचारावं की आमची जी प्रतिष्ठा आहे ना ती काय आहे. ते चहावाला बोलतात ना, मला आनंद आहे. चहावाला पण मेहनत करूनच मोठा झाला आहे. आम्ही काय कोणाच्यावरती आरोप करून आणि असे मोठे झालेलो नाही आहे. आम्ही लोकांची सेवा केली आहे आणि यांच्या आरोपाने आम्हाला काय फरक नाही पडणार. आम्ही मरेपर्यंत सेवा करू आणि लोकांना चांगलं जे देता येईल आमच्याकडनं ते आम्ही नक्की करू. त्याच्यामुळे आम्हाला काही परवा करायची गरज नाही, कारण की आम्ही काही चोरी केलेली नाही की कोणाला फसवलेलं नाही. जे आहे ते सगळं रीतसरपणे केलं आहे. तर किरीट सोमय्याजींना एवढंच फक्त सांगणं आहे की ही जी तुम्ही जे करताय चुकीचं आमच्या बाबतीत, आमच्या कंपनीच्या बाबतीत, ते थांबवा. कारण की हे खोटं आहे. आज ना उद्या कधी ना कधीतरी ते सत्य बाहेर येणार आणि हे सगळं सत्यच आहे. मी जे बोलतोय त्याच्यात कुठे मी काय खोटं बोलत नाही आहे. तर तुमचा पॉलिटिकल स्टंट प्लीज थांबवा आता. शाहजी आपल्या सोबत आहेत, त्यांचेच पार्टनर. शाहजी, आप कैसे देख रहे हो इस पूरे मामले को लेकर, जिस प्रकार से किरीट सोमय्या आगे जाके आरोप कर रहे हैं? हमारी कंपनी, नमस्कार, हमारी कंपनी बाकायदा एज पर लॉ रजिस्टर्ड है, कोई फ्रॉड नहीं है. और जितने हमको टेंडर्स मिले हैं हमने उसको बाकायदा जो करना चाहिए वो हिसाब से हमने किया है. कोई किसी पॉलिटिकल इसमें इन्फ्लुएंस कुछ नहीं है. जो हमने L1 में हम पास हुए थे, L1 में हमको ग्रांट हुआ, हमने ये काम किया. और हम कोविड उस समय हम खुद जाके खड़े रहते थे और हमने इतनी सेवा की है. तो इसमें कोई फ्रॉड जैसा कोई काम किया ही नहीं. हमने बाकायदा हमने चैरिटी सर्विस दिया है. सुजितजी, एक प्रश्न असा आहे की किरीट सोमय्या ज्या पद्धतीने आरोप करते की तुमची कंपनीच अस्तित्वात नव्हती आणि ती कंपनी तुम्ही आता अस्तित्वात आणली वगैरे, अशा प्रकारचे आरोप आहेत. आम्ही जूनमध्ये ही कंपनी फॉर्म केली. जूनमध्ये अर्ली स्टेजेसमध्ये जोपर्यंत EOI होत नव्हता, आम्हाला बिड करायचं होतं, त्याच्या आधी ही कंपनी फॉर्म झालेली आहे. EOIची स्पेसिफिक प्री क्वालिफिकेशन होती की कुठचाही डॉक्टर ज्याला इंटेन्सिव्हिस्ट म्हणतो, म्हणजे जो ICUला एक्सपिरियन्स आहे ICU चालवण्यात, हा एक असो किंवा काही, पण त्याला ती एक्सपिरियन्स असून तो कोट करू शकतो. मग ती कंपनी असो का इंडिव्हिज्युअल असो, स्वतःच्या नावाने पण कोट करू शकतो. क्रायटेरिया असा होता की त्याच्याकडे तेवढे डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉयज, सपोर्ट स्टाफ असला पाहिजे, तर तो ते सेंटर चालू करू शकतो. एक. दुसरी गोष्ट, त्याच्याकडे तो एक्सपिरियन्स असला पाहिजे ICU चालू करण्यात. जर तुम्हाला आठवत आहे, आज पण ऑक्सिजन मिळेल की नाही, इन्क्युबेशन करायला लागेल ICUसाठी, करोना अफेक्ट व्हायचं चेस्ट आणि लंग्ससाठी. सो तो त्यांचा फोकस होता, ती क्रायटेरिया होती, ती नीड होती त्या करोनाच्या काळात, अजून पण आहे. तर ही ऑर्गनायझेशन जी आम्ही चालू केली, ही आम्ही बेसिकली मॅनपॉवर सप्लाय ह्या दृष्टिकोनाने चालू केली, ताकी पुढे आपण प्रायव्हेट हॉस्पिटल्स असो, गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स असो, ते आपण सगळ्यांना सपोर्ट करू इन टर्म्स ऑफ मेडिकल हेल्थ केअर सर्व्हिसेस. इन्सिडेंटली त्यावेळेस कोविड आलेला होता आणि पहिलंच हे BMCचं टेंडर होतं. डॉक्टर हेमंत गुप्ता हे स्वतःच गोल्ड मेडलिस्ट आहेत, इंटेन्सिव्हिस्ट आहेत, एका नामवंत गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये अटॅच्ड आहेत ॲज अ ऑनरी. त्यांचं स्वतःचं एक अस्तित्व आहे एवढ्या वर्षाचं. त्यांच्याबरोबर जे जुळलेले डॉक्टर्स आहेत, जी तुम्हाला लिस्ट जेव्हा पाहिजे असेल तर मी देऊ शकतो, कितीतरी इंटेन्सिव्हिस्ट. जवळजवळ आमच्याकडे एका काळी 200 ते 300 स्टाफ वेंडर्सच्या तर्फे काम करत होता आणि त्यांनी जवळजवळ मला वाटतं 2 ते 3 हजार पेशंट्स आपण सर्व्हिस हे केलेले आहे विथ लोएस्ट मॉर्टॅलिटी. मला राजूजींकडून जाणून घ्यायचं आहे, राजूजी, ह्याची म्हणजे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम कशी होती, म्हणजे ते आपण कॉन्ट्रॅक्ट बीड कसं केलं, आणि खरा आरोप आहे की तुम्हालाच कसं लागलं, असा एक त्यांचा आरोप आहे, तर ते कृपया एक्सप्लेन करा. कॉन्ट्रॅक्ट बीड त्यावेळेला म्युन्सिपाल्टीने अनाऊन्स केलं होतं, तर त्या हिशोबाने आम्ही त्याच्यामध्ये जी प्री बीड मीटिंग झाली ती अटेंड करून त्यांचे क्रायटेरिया समजून घेतले आणि मग आम्ही बाकीचं पुढचं प्रोसिजर चालू करून आम्ही त्याच्यामध्ये बीड केलं होतं.
तर त्याच्यामध्ये काही असं आम्हाला डायरेक्ट एंट्री वगैरे वॉक इन असं काही नव्हतं. जे होतं ते रितसर प्रोसिजरनी झालेलं आहे. तर त्याचबरोबर त्यांनी असा एक आरोप केला की पुणे आणि PMRD मध्ये तुम्ही ब्लॅकलिस्ट होतात, मग मुंबईमध्ये कसं काय कॉन्ट्रॅक्ट मिळालं, म्हणजे हा काय ताळमेळ आहे? पहिली गोष्ट, आपण जेव्हा चालू केलं जूनमध्ये, त्या पहिलं आपल्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं NSCI नंतर आपल्याला दहिसर दिलं गेलं. जून जुलैमध्ये ते चालू झालं. PMRDचं कॉन्ट्रॅक्टचं EOI आपल्याला साधारणपणे जुलै ऑगस्टमध्ये आला आणि अवॉर्ड केला गेला ऑगस्ट मिडमध्ये. तेव्हापर्यंत पुण्याची परिस्थिती फार वाईट होती आणि विकट होती. जेव्हा आपण मुंबई म्हणतो, मुंबईमध्ये स्वतःची हॉस्पिटल्स आहेत, स्वतःचं हेल्थकेअर सेंटर आहे आणि मुंबईमध्ये लोक फॉरेन टुरिझमनी येतात. म्हणजे काही परिस्थितीपर्यंत एक लेवल आहे. पुण्यामध्ये पुणा जेव्हा म्हणतो त्या पुण्याच्या आजूबाजूची पण गावातली लोक येतात आणि कोणाला हेल्थकेअर सर्व्हिसेस आपण डिनाय नाही करू शकत आहे. पुढे जेव्हा आम्ही जेव्हा आम्हाला अवॉर्ड केलं गेलं, जेव्हा ऑफिशियल्स बरोबर आपलं रिक्वेस्ट होती की आपण स्टेज वाईज ते चालू करायचं. हे ह्याच्यासाठी कारण तिकडे बरंचसा पॉलिटिकल प्रेशर होतं आणि लोक गावातून यायची, बोलायची मला इकडे आतमध्ये घ्या, मला इकडेच मरायचं आहे. मुलांनी सोडलेलं आहे, बायकोनी सोडलेलं आहे, करोना झालेला आहे, नाव गाव पत्ता माहीत नाही, त्याला आतमध्ये घेऊन पहिल्यांदा त्याचं हेल्थ करून त्याचं लाईफ वाचवणं हे आपलं फोकस होतं, कारण तो आपला इंटेन्शन आहे. एक दिवस असा आला की ससून हॉस्पिटलचं ऑक्सिजन सेंटर पूर्ण फेल झालं. इमर्जन्सीमध्ये ज्या वेळेस आम्ही जस्ट चालू केलं, दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी 100 पेशंट्स आमच्याकडे एकदम ॲडमिट झाले. पूर्ण यंत्रणा पुण्याचीच कडमडलेली होती, पण जे आपण बेस्ट करू शकलो ते त्यांनी केलं. लोक हे सगळं बघून एक्झिस्टिंग डॉक्टर्स बघायची की नातेवाईक डायरेक्टली ICU सेंटर्समध्ये एंटर होत आहेत, कारण तेव्हा आयसोलेशन आणि सोशल डिस्टन्सिंग हे त्याचं पहिलं क्रायटेरिया होतं. लोक रिलेटिव्स जायचे, नाही मला माझ्या रिलेटिव्हला भेटायचं आहे, मला जेवण भरवायचं आहे, कारण तिकडची गावातली लोक ती, त्यांना पण एक एक्सपोजर फार कमी होतं. अशा त्या ज्या यंत्रणा कळवण्याला लागली त्या आम्ही त्यांना रिक्वेस्ट केलं की तुम्ही सपोर्ट सिस्टीम द्या. त्यांनी थोडा वेळ लागला, पण त्यांनी ती सपोर्ट सिस्टीम दिली. अर्थात आम्ही त्यावेळेस हेमंत गुप्ता करोनानी आजारी पडले, ते स्वतः ॲडमिट झाले, मी स्वतः करोनानी ॲडमिट झालो. मग आम्ही यंत्रणेला रिक्वेस्ट केली की हे कोणाला तरी दुसऱ्यांना हँडओव्हर करा, सेफ हँडओव्हर करा आणि आम्ही विड्रॉ करतो. पुण्याची जी आपल्याला EOI आला हा BMC नंतर लागला. हे सगळं झाल्यानंतर त्यांनी एक पत्र लिहिलं गेलं, त्याच्यामध्ये त्यांनी रेकमेंड केलं गेलं, त्यांनी ब्लॅकलिस्ट केलेलं नाही, त्यांनी रेकमेंड केलं गेलं की या गोष्टीमुळे अडथळा आला, ज्याचं आपण आपल्या लॉयरच्या थ्रू उत्तर दिलेलं आहे आणि त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे आणि त्याच्या पुढे कारवाई कधीच झाली नाही. कारण कारवाई करण्याची गरजच होती, ती इश्यूज तसे होते, ती वेळ तशी होती. त्याच्यामध्ये कोणाचा PMRDचा दोष आहे किंवा लाईफलाईनचा दोष आहे असं नाही आहे. ती जेव्हा करोना वाढत गेला तो हजारोनी वाढत गेला. आज 2000 तर रात्री 8000 तर उद्या 20000 अशा दृष्टिकोनाने ते वाढत होतं आणि आजूबाजूची लोक येत होतं. ती त्यामुळे तुम्ही जसं म्हणता की तुम्ही पुण्याला किंवा PMRDला तुमची बाजू देखील सांगितली, ती बाजू समोर आली नाही, ती बाजू आज समोर येते. पण मला राजूजी सांगा की ज्या एक्सपर्टीज पाहिजे होत्या किंवा डॉक्टर, नर्सेस, स्टाफ या बेसिसवर जे तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं, तर हा केवढा मोठा चॅलेंज होता आणि हे तुमच्याकडे सगळं होतं का? डेफिनेटली आम्ही ते सगळं पहिलं प्रोक्युअर केलं आणि त्याच्यानंतरच आम्ही सुरू केलेले होते सेंटर्स. म्हणजे ज्या ज्याप्रमाणे त्यांना लागणार होती सर्व्हिसेस, डॉक्टर्स म्हणा, नर्सेस म्हणा किंवा केअरटेकर्स म्हणा, जे पेशंटचे वॉर्ड बॉयज किंवा आया जसे जसे लागणार होते त्या हिशोबाने आम्ही त्यांना प्रोव्हाइड करत गेलो आणि बेस्टमधली बेस्ट सर्व्हिस दिलेली आहे. त्याचे आमच्याकडे व्हिडिओ क्लिपसुद्धा पेशंटनी स्वतः पाठवलेले आहेत की तुमची सर्व्हिस चांगली होती, तुमच्या आयाबाई डॉक्टर्स आमची केअर घ्यायची, डे टू डे आम्हाला अपडेट, औषध घेतलं, सगळं आम्हाला चांगला रिस्पॉन्स होता. तिथून आम्ही आमची अत्यंत म्हणजे जीव लावून तिकडे आम्ही काम केलेलं आहे. पण आता लोक त्याचा उलटा प्रचार करतात आणि आमची बदनामी करतात. 2 वर्ष झाल्यानंतर लोकांना आठवतंय की हे असं आहे. पण त्या कुठे होती जी विचारतायत आज आम्हाला एका कटघरात उभं करून प्रश्न विचारतात की तुमची पेपरवाली कंपनी होती. तर मला ह्यांना विचारायचं आहे की तुमची पेपरवाली कंपनी होती, मग हजारो पेशंट्स बरे कसे झाले आणि 2 वर्ष कुठे होतात तुम्ही?
प्रश्न विचारताना हाच प्रश्न आहे की मी एवढे दिवस आरोप करतोय, तुम्ही लोक कुठे आहेत, हा त्यांचा प्रश्न आहे. मला वाटत नाही त्यांनी कधी आरोप केलेले अजूनपर्यंत. ह्या सगळ्या काही दिवसांमध्ये ह्या केल्या आहेत. पहिल्या वेव्हला आम्ही पहिल्या वेव्ह पासून करोनाच्या 17 मार्चला माननीय प्राईम मिनिस्टर प्रधानमंत्रींनी लॉकडाऊन हे केला, अनाऊन्स केला, जाहीर केला. आम्ही मे पासूनच कामाला लागलो आणि साधारणपणे जूनपासून एक कोविड सेंटर्स चालू झाले. हे जून 2020शी बोलतोय. आज आपण बोलतोय फेब्रुवारी 2022 मध्ये. सोमयांचं पहिलं ट्विट कंप्लेंट हे मला वाटतं साधारणपणे डिसेंबर एंड किंवा जानेवारीमध्ये असणार. 2 वर्ष झाल्यानंतरची गोष्ट आहे. त्यांचं जे तुम्ही मला त्यांना विचारत होतात की डॉक्टर्स नर्सेस प्रत्येकाचा इंटरव्ह्यू घेतलेला आहे, प्रत्येकाचं क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स, स्किल्स ह्याप्रमाणे त्यांना दिलेल्या आहेत. ANM GNM नर्सेस जर ICU साठी पाहिजेत, तुम्हाला ऑक्सिजनेटेड बेडसाठी पाहिजे, त्याप्रमाणे अरेंज करून त्यांना दिलेले आहेत. एक प्रश्न असा आहे की म्हणजे प्रामुख्यानं राजकारण देखील यामध्ये आलेलं आहे, कारण का संजय राऊत यांचं नाव इथे प्रामुख्यानं घेतलं गेलं. तुमच्या तिघांचा आणि संजय राऊतांचा काय संबंध आहे? कारण का संजय राऊतांच्या नातेवाईकांना हे कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं, हा असा आरोप होते. तर तुमच्या आणि संजय राऊतांचे काय संबंध आहे? आदरणीय संजय राऊत साहेब हे वंदनीय आहेत, पण ह्या लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीशी त्यांचा काहीही संबंध नाही. आज कदाचित त्यांना ह्या पॉलिटिकल राजकारणाच्या ह्याच्यातून लाईफलाईन आणि संजय राऊत साहेब ह्यांच्याशी लिंक करून, को रिलेट करून बदनामी करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्याच्यासाठी आम्ही त्यांना ऑलरेडी डिफमेशन नोटीस पाठवलेली आहे आणि लवकरच कोर्टात जाणार आहोत. तुमचा आणि संजय राऊतांचा काही संबंध आला का याआधी, का हे राजकारण होतं? ह्याच्यात कुठचाही पॉलिटिकल इंटरफेरन्स नाही आहे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे आहे ते रितसर पेपर वर्क करूनच आम्हाला हे कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे. त्याच्यामुळे कोणाचा इन्फ्लुएन्स वापरावा लागला नाही. सगळे क्वालिफाईड लोक होती, त्या हिशोबानेच आम्हाला तो टेंडर मिळालेला आहे. आपका कभी संजय राउत से कुछ ताल्लुक आया और आपने संजय राउत के तरीके से आपको ये कॉन्ट्रैक्ट दिया गया, ऐसा कुछ है क्या? हमारा और श्री संजय राउत साहब के साथ कोई इससे ताल्लुक नहीं है। और ये जो टेंडर हमें मिला है, हमारी एबिलिटी, हमने जो पेपर्स, हमारे जो आई थिंक सो मीटिंग हुआ था, प्री बिड मीटिंग, प्लस हमारा व्हाट वी डिड, जो अपना क्राइटेरिया, हम क्राइटेरिया एज वेल एज वी गेव अवर कंप्लीट कंपनी प्रोफाइल, वो हिसाब से हमको अवार्ड हुआ है। बाकी कुछ भी कोई पॉलिटिकल इन्फ्लुएंस नहीं है। कंपनीतले एक्सपर्ट म्हणून डॉक्टर डॉक्टर हेमंत गुप्ता होते. ते सुद्धा MD गोल्ड मेडलिस्ट इंटेन्सिव्हिस्ट आहेत. एका गव्हर्नमेंट हॉस्पिटलला ऑनररी आहेत. त्यांचं क्लिनिक पण वरलीला आहे. तुम्हाला सांगू, त्या कोर कमिटीमध्ये जेव्हा हे इव्हॅल्युएशन झालं, त्या जवळजवळ 7 वेंडर्स होते, 7 सर्व्हिस प्रोव्हायडर्स होते. त्या प्रत्येकाने आपलं आपलं प्रेझेंटेशन दिलं. जवळजवळ 15 ते 16 लोक, DMC हेल्थ डिपार्टमेंट, फायर ब्रिगेड डिपार्टमेंट, AMC कमिशनर्सची लोक वेगळ्या वेगळ्या क्रायटेरियावर, इन्क्लुडिंग टेक्निकल, फायनान्शियल, तुमची कपॅसिटी आहे का, केपेबिलिटी आहे, ह्याच्यावर इव्हॅल्युएट करून आम्हाला 1.5 सेंटर दिलं गेलं आणि बाकीचे सेंटर्स पण लोकांना दिले गेले. ही सगळी बाजू सांग. हमें हमारा जो टेंडर कोट किए थे वो प्राइस से भी नहीं मिला है। हम 3 बार हमारा प्राइस कोटेशन चेंज हुआ है। ऐसा नहीं कि हमको जो प्राइस दिया वही गया, हमको सबसे लोएस्ट प्राइस में हमको ये टेंडर मिला है। नाही, तुम्ही सगळे तिघेजण सांगताय तुमची बाजू, पण तू दुसरीकडून किरीट सोमय्या आरोपांमागून आरोप, झाडाझडती किंवा गाठीभेटी त्यांनी सुरू केलेल्या आहेत. तर ह्या सगळ्यानंतर आता तुम्ही बाजू पहिली ABP माझाला समोर सादर केलेली आहेत, परंतु आमच्या माध्यमातून किरीट सोमय्यांना तुम्हाला आता काय सांगावं वाटतं की हे सगळी बाजू ठेवल्यानंतर? मला असं एकच म्हणायचं आहे की सोमय्या साहेब, राजकारण बंद करा. मुंबईकर ह्यांना हे एज्युकेटेड आहेत, त्यांना कळतं काय चालू आहे काय नाही, त्यांनी बघितलेले आहेत. आम्हाला काही पब्लिसिटी नको आहे, न कधी हवी होती न आहे. पण आज अशी वेळ आलेली आहे की आम्हाला कॅमेरासमोर उत्तर देतोय आणि आम्ही जबाब देऊ. आणि जर काय चुकी केली असेल तर आम्ही पनिशमेंट भोगायला तयार आहोत, जी काय पनिशमेंट असेल ती. तुम्हाला ते सुजित सर बोलले त्या हिशोबानेच आम्ही काही चुकी केलेली नाही आहे आणि त्यांना असं वाटत असेल तर आम्ही सजा भोगायला तयार आहोत. पण चुकी नाही आहे याच्यात की कुठे चोरीही केलेली नाही आहे. ते सारखे बेनामी बेनामी बेनामीनी बोगस 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 करतात. हे कुठेतरी त्यांनी थांबवावं. जनता सुद्धा तेवढी हुशार आहे, त्यांना सुद्धा कळतं. कुठेतरी थांबवा, बस झालं तुमचं राजकारण, बस. राज, आपको बस वही जो सुजीत भाई ने बोला है वो परफेक्ट है और हमने कुछ ऐसा फ्रॉड किया नहीं है जो हम ये करे करके, और जो निकलेगा वो हम
फेस करेंगे जो भी है। तर कविता, आपण पाहिलं असेल शहा असतील, साळुंके पहिल्यांदाच ठेवलेली आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की जर आम्ही या ठिकाणी कुठेही चुकलो असेल तर आम्ही शिक्षेला तयार आहोत, परंतु हे सगळं राजकारणाचा भाग चाललेला आहे आणि राजकारणाचा बळी कृपया सोमय्यांनी आम्हाला बनवू नये. याआधी आम्ही कॅमेऱ्यासमोर कधी आलो नव्हतो, परंतु परिस्थिती आणि वेळ आली म्हणून आज कॅमेऱ्यासमोर सर्व उत्तर द्यायला आलेलो आहोत, असं मत या सर्व लोकांनी व्यक्त केलेलं आहे. कविता. निश्चितच गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून विशेष करून किरीट सोमय्यांकडून जे आरोप केले जातात त्या आरोपांची दुसरी बाजू समोर येणं अत्यंत गरजेचं होतं. हे जे 3 कॉन्ट्रॅक्टर आहेत ज्यांच्यावर किरीट सोमय्या यांनी कायम आरोप केलेले आहेत, विविध आरोप आहेत. पुणे महानगरपालिकेचं जे कोविड सेंटर होते त्या बाबतीत हे आरोप प्रामुख्यानं करण्यात आले होते. त्यामुळे हे आरोप ज्यांच्यावर झालेले आहेत त्यांची बाजू नेमकी काय आहे, त्यांना नेमकं या आरोपांवर काय उत्तर द्यायचं हे समजून घेणं महत्त्वाचं होतं. आणि वैभव, म्हणूनच हा संवाद अत्यंत महत्त्वाचा होता. धन्यवाद तुम्ही साधलेल्या या सगळ्या संवादाबद्दल आणि दिलेल्या माहितीबद्दल वैभव.